तो लास्ट सेशन मध्ये आपण वी हॅव डिस्कस अबाउट द स्क्रम टीम. सो स्क्रम टीम मध्ये बेसिकली 3 पार्ट्स डिस्कस केले. एक तर स्क्रम मास्टर, दुसरा बघितला आपण प्रोडक्ट ओनर, आणि थर्ड बघितला आपण डेव्हलपमेंट टीम. आणि त्यानंतर आपण स्टार्ट डिस्कस करायला लागलो त्या स्क्रम फ्रेमवर्क मध्ये आर्टिफॅक्ट्स. तर 3 आर्टिफॅक्ट्स आहेत. पहिलं आपण प्रोडक्ट बॅकलॉग, आय थिंक आपण काल बघितलेले प्रोडक्ट बॅकलॉग कंप्लीट केले. आपल्याला आता बघायचं आहे स्प्रिंट बॅकलॉग आणि इन्क्रीमेंट, हे 2 आर्टिफॅक्ट आपले राहिलेले, राईट? ओके. सो प्रोडक्ट बॅकलॉग मध्ये जसं की आपण ओव्हरव्ह्यू, प्रोडक्ट बॅकलॉग कोण क्रिएट करायला लागलाय? तर प्रोडक्ट ओनर क्रिएट करतोय, मेंटेन करतोय, परत तो प्रायोरिटाईज करतोय प्रोडक्ट बॅकलॉग. हा, परत प्रत्येक जो काही प्रोडक्ट बॅकलॉग मधला प्रत्येक आयटम आहे त्याला तो ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया ऍड करायचं काम कोणाचं आहे? तुमच्या प्रोडक्ट ओनरचं आहे. सो हे आपण बऱ्यापैकी, म्हणजे परत तो प्रोडक्ट बॅकलॉग कंटिन्युअसली चेंजेबल असतो, इव्हॅल्युएट होत राहतो. हा, सगळे पोटेन्शियल फीचर जे आहेत, म्हणजे जे आपल्याला डेव्हलप करायचे इन फ्युचर, ते सगळे फीचर्स कशामध्ये असतात? प्रोडक्ट बॅकलॉग मध्ये असतात. तो पब्लिकली, म्हणजे सगळ्या टीमसाठी तो कधीही पब्लिकली इझिली अवेलेबल आहे. मेंटेन करणं ही रिस्पॉन्सिबिलिटी प्रोडक्ट ओनरची आहे. आणि प्रत्येक प्रोडक्ट बॅकलॉग मधला आयटम म्हणजे काही ना काही वर्क आहे जे की आपल्याला डिलिव्हर करायचं इन फ्युचर. सो वी कॅन से दॅट प्रोडक्ट बॅकलॉग आयटम इज अ युनिट ऑफ डिलिव्हरेबल वर्क. कंटेन्स प्रत्येक त्याच्यामध्ये प्रत्येक जो काही प्रोडक्ट बॅकलॉग आयटम आहे प्रत्येकाला ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया आहे. आणि परत त्याला कुठं लिंक असेल, एक आयटम दुसऱ्या म्हणजे त्याच्यामधला जो काही एक स्टोरी दुसऱ्या स्टोरीची लिंक असेल तर त्याचे रेफरन्सेस दिलेले आहेत. त्याला मॉकअप्स असतील, काही स्पेसिफिकेशन्स असतील, मॉडेल्स असतील. परत प्रत्येक प्रोडक्ट बॅकलॉग आयटमला साईज, म्हणजे त्याला किती एफर्ट लागणार आहे हे साईज सुद्धा तिथं अप्रोप्रिएटली डिफाईन करावी लागणार आहे. सो हे सगळं डिटेल्स आपण काल बघितलं ॲज अ पार्ट ऑफ प्रोडक्ट बॅकलॉग. आणि इथं बघ, काल जिरावर पण आपण जाऊन बघितलं प्रोडक्ट बॅकलॉग कुठं असतो. त्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे तर आपण बघितले फीचर्स म्हणजे स्टोरी असतात, बग्स असतात, डिफेक्ट्स वी कन्सिडर ॲज अ बग्स असतात, काही टेक्निकल वर्क असेल किंवा काही नॉलेज एक्विजिशन सेशन रिलेटेड काही पार्ट्स असतील, तर ते सुद्धा आपण वी आर गोइंग टू बी लॉग्ड ॲज अ प्रोडक्ट बॅकलॉग आयटम्स. सो वी आर गोइंग टू बी. सो त्यानंतर आता आपल्याला बघायचं सेकंड आर्टिफॅक्ट. सेकंड आर्टिफॅक्ट कुठला आहे तुमचा? तर स्प्रिंट बॅकलॉग. कुठला? स्प्रिंट बॅकलॉग. स्प्रिंट बॅकलॉग. सो स्प्रिंट बॅकलॉग मध्ये जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी. आता जसं आपण इथं इनिशियल स्टार्टिंगलाच बघितलं होतं, प्रोडक्ट बॅकलॉग जो आहे हा प्रोडक्ट बॅकलॉग मधूनच आपण काय करायला लागलो? कुठला बॅकलॉग पुल करायला लागलो? इथं जे आहे हा प्रोडक्ट बॅकलॉग जो की लार्ज आहे, एकदम मोठा आहे. आणि इथं आपण बघतो छोटासा जो आहे तो कुठला बॅकलॉग आहे? स्प्रिंट बॅकलॉग. सो स्प्रिंट बॅकलॉग कधी आपण करायला लागलो? सो प्रोडक्ट आपलं ज्यावेळेस आपण काय करतोय, स्प्रिंट स्टार्ट करायची आपल्याला, म्हणजे एक सायकल, एक महिन्याचं सपोज स्प्रिंट आहे तुमची, तर ती स्टार्ट करण्याच्या आधी आपण काय करायला लागलो? ही एक मीटिंग आपण कंडक्ट करतोय इथं. तर ती मीटिंग आहे कुठली? स्प्रिंट प्लॅनिंग. आणि त्याच्यामध्ये आपण काय करायला लागलो? हा प्रोडक्ट बॅकलॉग मधले आयटम्स जे आपण डिलिव्हर करू शकतो विद इन दॅट स्प्रिंट, ते कुठं पुल करायला लागलोत? कुठल्या बॅकलॉग मध्ये? स्प्रिंट बॅकलॉग. प्रोडक्ट बॅकलॉग मधून स्प्रिंट बॅकलॉग मध्ये items काय करतोय आपण इथं? पुल करतोय. कुठल्या बॅकलॉग मध्ये? स्प्रिंट बॅकलॉग मध्ये. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट लिस्ट ऑफ टास्क्स आयडेंटिफाईड अँड प्रायोरिटाइज्ड बाय द स्क्रम टीम टू बी कम्प्लिटेड ड्युरिंग द स्प्रिंट. म्हणजे जे आपण, म्हणजे पीओनं म्हणा किंवा तुमच्या टीमनं जे प्रायोरिटाईज केलेले आहेत की जे आपल्याला नेक्स्ट स्प्रिंट मध्ये कम्प्लीट करायचे, अशा टास्क आपण काय करायला लागलो? स्प्रिंट बॅकलॉग मधून पुल करायला लागलो, सॉरी प्रोडक्ट बॅकलॉग मधून पुल करतोय आणि स्प्रिंट बॅकलॉग मध्ये आपण घेतोय, जे की आपल्याला नेक्स्ट स्प्रिंट मध्ये, अपकमिंग स्प्रिंट मध्ये कम्प्लीट करायचे. सो कुठल्या मीटिंग मध्ये? इन स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग द टीम सिलेक्ट सम प्रोडक्ट बॅकलॉग आयटम्स टू फॉर्म द स्प्रिंट बॅकलॉग. जो स्प्रिंट बॅकलॉग क्रिएट करायचा आहे त्याच्यासाठी आपण कुठून आयटम सिलेक्ट करायला लागलो? प्रोडक्ट बॅकलॉग आयटम मधून. सो प्रोडक्ट बॅकलॉग आयटम मधूनच आपण जे प्रायोरिटाईज केलेले आहेत, ज्या टास्क प्रायोरिटाईज केलेले आहेत की ह्या ह्या याच्यावर आपल्याला आता नेक्स्ट स्प्रिंट मध्ये, अपकमिंग स्प्रिंट मध्ये काम करायचंय, तर ते काय करायला लागलो आपण त्या प्लॅनिंग मीटिंग मध्ये? मग त्या मीटिंग मध्येच आपण हे पुल करायला लागलो. कुठल्या याच्यामध्ये? स्प्रिंट बॅकलॉग मध्ये. सो टीम मोस्टली यूज द स्क्रम बोर्ड रिप्रेझेंट स्प्रिंट बॅकलॉग स्टेटस सच एज. सो मोस्टली आता जे स्प्रिंट बॅकलॉग मधले सगळे आयटम्स जे असतात ते टू डू मध्ये असतात.
किंवा हे असे स्टेटस असतात स्क्रम बोर्डवर. काल पण आपण स्क्रम बोर्ड बघितला होता. सो टू डू, इन प्रोग्रेस, डन, किंवा ओपन, इन डेव्हलपमेंट, इन टेस्ट, इन युएटी, डन. हे असं काय, हा स्क्रम बोर्डचे हे काय आहेत स्टेटस. म्हणजे इनिशियली आपण पुल केलं, एखादी रिक्वायरमेंट आपण पुल केली प्रोडक्ट बॅकलॉग मधून स्प्रिंट बॅकलॉग मध्ये, ती आपल्या स्क्रम बोर्डवर दिसते. जो आपण काल बोर्ड बघितला होता त्या स्क्रम बोर्डवर सगळ्या रिक्वायरमेंट दिसतात. तर इनिशियल फेज मध्ये ते कशामध्ये असतात, टू डू मध्ये. म्हणजे ती स्टार्ट झाली की आणखी, किंवा ओपन आहे ती रिक्वायरमेंट कशी आहे. जर हे स्टेटस असतील ओपन, इन डेव्हलपमेंट, इन टेस्ट, इन युएटी और डन, किंवा टू डू, इन प्रोग्रेस, डन, तर स्टार्टिंगला आपण जो काही रिक्वायरमेंट पुल केलेले आहेत त्या तर आपण डायरेक्ट काम तर नसतंय त्याच्यावर आधीच चालू केलेलं, राईट. स्प्रिंट चालू होण्याच्या आधी काम चालू करतो का, चालू करणार आहेत का. स्प्रिंट स्टार्ट झाल्यावरच एखाद्या स्टोरीवर, एखाद्या तिकीटवर, एखाद्या टास्कवर काम करू का आधीच चालू करू आपण. येस और नो. आपण स्प्रिंट चालू व्हायच्या आधीच एखाद्या स्टोरीवर काम करताल का आपण. मग ज्यावेळेस आपण हे फेच करायला लागलो, ज्यावेळेस आपण काय करतोय ते फेच करतोय, तर फेच केले म्हणजे काय केले, प्रोडक्ट बॅकलॉग मधले आयटम्स आपण स्प्रिंट बॅकलॉग मध्ये ऍड केले. स्प्रिंट बॅकलॉग मध्ये ऍड केले तर इनिशियली ते कशामध्ये असतात, टू डू, किंवा त्यांचं स्टेटस काय असतं, ओपन. मग त्यानंतर ज्यावेळेस डेव्हलपर ते पिक करतो आणि त्याच्यावर काम स्टार्ट करतो, त्याचं स्टेटस चेंज काय करतो, टू डू मधून आयदर इन प्रोग्रेस और आयदर इन डेव्हलपमेंट. ज्यावेळेस ते कम्प्लीट होईल त्यावेळेस तो मार्क करेल ॲज अ डन, किंवा इथं डेव्हलपमेंट कम्प्लीट झाल्यानंतर ते टेस्टिंगला मूव्ह करणार आहेत इन टेस्टमध्ये. मग टेस्टिंग झाल्यानंतर टेस्टिंग कम्प्लीट झाली, त्याच्यामधले इश्यू वगैरे फाइंड आउट झाले, बग वगैरे, परत ते बग आपण रिपोर्ट केले, डेव्हलपरनं फिक्स केले. मग त्यानंतर आपण परत काय करायला लागलो, ते मूव्ह करायला लागलो युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग इन युएटी मध्ये. मग तिथं परत तुमचा प्रोडक्ट ओनर वन टाइम टेस्ट करेल, अगेन दे आर गोइंग टू बी डू वन काइंड ऑफ टेस्टिंग इन युएटी. आणि त्यालाही ओके वाटलं तर मग तो मूव्ह करेल कशामध्ये, डन मध्ये. सो हे तुमच्या स्क्रम बोर्डचे काय, स्क्रम बोर्ड रिप्रेझेंट्स द स्टेटस. सो इथं जसं दिसायला लागलंय हा तुमचा काय, हा स्क्रम बोर्ड आहे. ह्या स्क्रम बोर्डवर इथं जसं की तुमचं इनिशियली तुमच्या फोरकास्ट म्हणजे आपण म्हणू हे सगळे तिकीट जे आहेत ते तुमच्या प्रोडक्ट बॅकलॉग मधले आहेत. तिथून आपण पुल केले, कशामध्ये आले हे, टू डू मध्ये. टू डू मधून डेव्हलपरनं काम स्टार्ट केल्यानंतर ते आले इन प्रोग्रेसमध्ये. इन प्रोग्रेसमधून मग त्यानं सपोज टेस्टिंगला दिलं तर ते स्टील इन प्रोग्रेसच राहू दे, समजा हे तीनच स्टेटस असतील तर त्या केसमध्ये. मग त्यानंतर टेस्टिंग झालं, युएटी झालं, सगळं कंप्लीट झाल्यानंतरच आपण मार्क करू कशामध्ये, ते स्टोरी कुठं मूव्ह करू, डन मध्ये. सो असे तुमचं मूव्ह व्हायला लागले हे कशा, तर तुमचे स्प्रिंट आधी तुम्ही कशात पुल केलेलं आहे, प्रोडक्ट बॅकलॉग मधून इथं स्प्रिंट बॅकलॉग मध्ये पुल केलाय, आणि त्यानंतर स्प्रिंट चालू असताना त्याच्यावर तुमचं काम चालू आहे. सो हा आहे तुमचा सेकंड आर्टिफॅक्ट, काय म्हणायला लागलो त्याला, स्प्रिंट बॅकलॉग. आता ज्यावेळेस डन होतं तर डन झालं म्हणजेच काय झालं, ज्यावेळेस आपण हे जे आहे रिक्वायरमेंट स्प्रिंट बॅकलॉग मध्ये ज्यावेळेस आपण घ्यायला लागलो ते कशामध्ये, टू डू मध्ये. आता तुमची स्प्रिंट संपली की मोस्टली वी आर एक्सपेक्टिंग टू डू मधल्या सगळ्या गोष्टी कुठे यायला पाहिजेत. सगळ्या स्टोरी एक महिना आपण काम केल्यानंतर आपली टीम कशासाठी काम करायला लागली, प्रोडक्ट इन्क्रीमेंट होण्यासाठी काम करायला लागली की नाही करायला, कशासाठी काम करते टीम, डेव्हलपमेंट टीम, प्रोडक्ट इन्क्रीमेंट. प्रोडक्ट इन्क्रीमेंट. मग इन्क्रीमेंट मध्ये काय, द युजेबल, जो थर्ड आर्टिफॅक्ट आहे, द युजेबल अँड वर्किंग सॉफ्टवेअर क्रिएटेड इन द स्प्रिंट. त्या स्प्रिंटमध्ये जे सॉफ्टवेअर यूज करू शकतो, कस्टमर यूज करू शकतो, जे वर्किंग स्टेटमध्ये आहे असं सॉफ्टवेअर आपण काय करायला लागलो, क्रिएट करायला लागलो. आणि ते कसं आहे, पोटेन्शियली शिपेबल, म्हणजे आपण कस्टमरला हँडओव्हर किंवा डिलिव्हर करू शकतो. तर असे जे काही रिक्वायरमेंट आपण पिक केलेल्या होत्या इनिशियली स्प्रिंट प्लॅनिंगमध्ये, ॲट द एंड स्प्रिंट रिव्ह्यू झाल्यानंतर आपण त्यांना, किंवा स्प्रिंट रिव्ह्यूच्या आधी ज्यावेळेस त्या कंप्लीट झाल्यात त्यावेळेस आपण मार्क काय करायला लागलो, हॅज टू बी डन. काय करतोय, हॅज टू बी डन, म्हणजे जो पोटेन्शियली शिपेबल आयटम आहे जो आपण कस्टमरला हँडओव्हर किंवा डिलिव्हर करू शकतो तशा याला काय करायला लागलो आपण
we are going to be considered as a has to be done, and we can consider as a these are the potentially shippable, means we are going to be deliver such kind of things to the customer, such kind of software whatever we have developed during that sprint, we are able to deliver such kind of software to the customer. So we are going to be marked as a done. So मग हे जे आहे युजेबल किंवा वर्किंग सॉफ्टवेअर जे विदिन दॅट स्प्रिंट आपण डेव्हलप केलेलं आहे त्या रिक्वायरमेंट आपण मार्क करायला लागलो डन, आणि तोच काय आहे डन म्हणजेच काय करायला लागलो आपण ते कन्सिडर करतो की आपण कस्टमरला डिलिव्हर करू शकतो. तर तो पार्ट ते जे काही डेव्हलप केलेलं आहे त्या गोष्टी आपण कस्टमरला डिलिव्हर करू शकतो. त्यालाच आपण काय म्हणायला लागलो, वी कॅन कॉल इट एज इन्क्रिमेंट. सो असे हे 3 आर्टिफॅक्ट बघितले आपण. पहिला आहे प्रोडक्ट बॅकलॉग, जिथं सगळा पूर्ण रिक्वायरमेंट आपल्या प्रोजेक्टच्या स्टोअर केलेला जो एरिया आहे त्याला काय म्हणायला लागलो, प्रोडक्ट बॅकलॉग. स्प्रिंट बॅकलॉग म्हणजे आपण आता इथे चंक्स मध्ये पार्ट्स मध्ये काम करणार आहेत, अख्खा प्रोजेक्ट त्या ॲट अ टाइम डिलिव्हर नाहीत करणार आहेत. मग जेवढ्या रिक्वायरमेंट आपण कम्प्लीट करू शकतो ते विदिन दॅट स्प्रिंट, हे किती रिक्वायरमेंट क्रिएट करू शकतो काय हे तुमचा स्क्रम मास्टर डिसाइड करतो. स्क्रम मास्टर कशावर डिसाइड करतो, तुमची जी काही टीम आहे त्या टीमची जी अवेलेबिलिटी आहे नेक्स्ट स्प्रिंटसाठी. म्हणजे कुणी कुठं बघा आधीच आपले लिव्ह वगैरे सगळ्या प्री प्लॅन्ड असतात, राईट. आपल्याला लिव्ह घ्यायची असेल, सपोज प्रसाद सरला लिव्ह घ्यायची, प्रसाद सर त्यांच्या एचओडीला सपोज नेक्स्ट मंथ मध्ये जुलैमध्ये प्रसाद सरांना 2 दिवस गावाकडे जायचे. प्रसाद सर 2 दिवस जे जे त्यांनी प्लॅन केलेलं आहे त्या आधीच त्यांच्या एचओडीला इन्फॉर्म करतील की सर मी 21-22 तारखेला नाहीये कॉलेजला, राईट. तसं आपण सुद्धा इथं मग इथं सुद्धा ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा जर तुमच्या प्री प्लॅन लिव्ह असतील तर ते त्यांनी काय केलेलं असतं, आधीच तुमचा जो लीड असतो तो क्वार्टरली तुमचं लिव्ह प्लॅनिंग घेत असतो. म्हणजे तुम्हाला नेक्स्ट क्वार्टरमध्ये किती दिवस तुम्ही लिव्हवर जाणार आहे, तुमचं काही प्लॅन लिव्ह आहेत का, तर ते आधीच तुमच्याकडून इन्फॉर्म करून घेत असतात. कारण ते घेण्याचं इंटेन्शन काय आहे की ज्यावेळेस तुम्हाला कुठलीही टास्क असाइन करायची तर तुमची अवेलेबिलिटी असायला पाहिजे ना. जर तुम्ही आधीच प्लॅन लिव्हर आहे तर तुम्हाला टास्क उगाच असाइन करून ठेवली तर ते स्पिल ओव्हर होणार आहे, ती कंप्लीट होणार आहे का, त्या गोष्टी कंप्लीट होणार आहेत का, नाही. नाही. मग त्याच्यामुळं इथं काय क्वार्टरली आधीच तुमचं काय लिव्ह प्लॅनर असतं, त्याच्यामध्ये लिव्ह घेतलेले असतात तुमच्या. मग तेच लिव्ह प्लॅनर यूज करून तुमचा स्क्रम मास्टर काय करतो, स्प्रिंट स्टार्ट होण्याच्या आधीच एक अवेलेबिलिटी म्हणजे किती दिवस रिसोर्सेस अवेलेबल आहेत, किती रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्यानुसार मग तो ती अवेलेबिलिटी तुमच्या पीओला देतो, प्रोडक्ट ओनरला. मग पीओ काय करायला लागलाय, प्रोडक्ट ओनर ठीक आहे बघतो सगळं, हा हे एवढे एवढे आहे. मग आपण तो पीओ काय करतो, डिस्कस करतो टीम सोबत की आपण किती डिलिव्हर करू शकतो, काय डिलिव्हर करू शकतो. मग त्यानुसारच प्रोडक्ट बॅकलॉग मधून आयटम आपण स्प्रिंट बॅकलॉग मध्ये काय करायला लागलो, पुल करायला लागलो आपल्या कॅपॅसिटीनुसार, आपल्या अवेलेबिलिटीनुसार. सो हे आहे, हे झाले आर्टिफॅक्ट. सो इथं जसं की आपण बघतो तर इथं बघा कम्प्लीट ही स्क्रम टीम मध्ये काय, स्क्रम मास्टर आहे, प्रोडक्ट ओनर अँड डेव्हलपमेंट टीम आहे. कॅन वी सी इथं Yes, sir. ही आहे तुमची काय, तुमची स्क्रम टीम. सो स्क्रम टीम मध्ये स्क्रम मास्टर, प्रोडक्ट ओनर आणि डेव्हलपमेंट टीम. त्यानंतर इथं प्रोडक्ट बॅकलॉग मध्ये हे प्रोडक्ट बॅकलॉग आयटम्स दिसत आहेत सगळे, पूर्ण प्रोजेक्टचा प्रोडक्ट बॅकलॉग इथं आहे, राईट. सगळे प्रोडक्ट बॅकलॉग आयटम्स इथं आहेत. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, जी प्लॅनिंग मीटिंग आहे त्या प्लॅनिंग मीटिंग मध्येच आपण डिस्कस करायला लागलो की किती पार्ट आपण म्हणजे जे प्रायोरिटाईज केलेलं आहे त्या रिक्वायरमेंट आपल्याला काय करायच्या, डिलिव्हर करायचे. तर किती डिलिव्हर करू शकतो त्याला, किती म्हणजे त्याला आपल्याला जसं बघितलं होतं प्रत्येक प्रोडक्ट बॅकलॉग आयटम्सला साईज असायला पाहिजे. साईज म्हणजे काय, तर किती दिवसात तुम्ही ते डिलिव्हर करू शकता ते तिथं डिफाईन केलेलं असायला पाहिजे ॲज अ साईज. तर ते साईज असायला पाहिजे, प्रत्येकाला ॲक्सेप्टन्स क्रायटेरिया असायला पाहिजे, रिक्वायरमेंट सगळ्या क्लिअर असायला पाहिजेत प्रोडक्ट बॅकलॉग आयटम्स मधल्या. तर ते सगळं आपण ते प्रायोरिटाईज केलेला प्रोडक्ट बॅकलॉग आयटम्स ह्या प्लॅनिंग मीटिंगमध्ये आयदर मग काही कंपन्यांमध्ये 1-2 म्हणजे जर मोठी टीम असेल तुमची, जर 1 तासात तुमची प्लॅनिंग संपणार नसेल तर काही केसमध्ये ही प्लॅनिंग मीटिंग 2 मीटिंगमध्ये डिवाइड केली जाते. प्लॅनिंग 1, प्लॅनिंग 2. जो 2 दिवस, एक दिवस स्प्रिंट चालू होण्याच्या 2 दिवस आधीच एक दिवस प्लॅनिंग 1 होते, दुसऱ्या दिवशी प्लॅनिंग 2 होते.
सो किंवा काही ठिकाणी काय होतं, जर स्मॉल टीम असेल तर त्या केसमध्ये दे आर गोइंग टू बी हॅव्हिंग ओनली सिंगल स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग. मग ते काय करायला लागले, प्रोडक्ट बॅकलॉग आयटम्स मधून ह्या प्लॅनिंग मीटिंगमध्ये जे प्रायोरिटाईज केलेलं आहे, जे रिक्वायरमेंट आहेत, तो प्रोडक्ट ओनर सगळ्या रिक्वायरमेंट टीमला एक्सप्लेन करतोय. प्रायोरिटाईज केलेले असतात, टीम सांगते की एवढे एवढे एफर्ट लागतील, त्यानुसार तिथं साईज डिफाईन व्हायला लागली. काय व्हायला लागली? साईज डिफाईन होती. आणि त्यानंतर मग त्या प्रोडक्ट बॅकलॉग आयटम मधून आपण ते पुल करायला लागलो कशामध्ये, स्प्रिंट बॅकलॉगमध्ये. तो जे की वर्क आपण आता ड्युरिंग दॅट स्प्रिंट आपल्याला डिलिव्हर करायचंय. अशा रिक्वायरमेंट आपण प्रोडक्ट बॅकलॉग आयटम मधून स्प्रिंट बॅकलॉगमध्ये इथं पुल केलंय. पुल केल्यानंतर इथं तुमची स्प्रिंट स्टार्ट झाली. सपोज स्प्रिंट स्टार्ट झाली, कन्सिडर करा आज 28 तारखेला आहे. सो पुढच्या 27 तारखेपर्यंत तुमची स्प्रिंट असणार आहे. एक महिन्याची आपण कन्सिडर केली. 15 दिवसाची असेल तर माइट बी कन्सिडर करा 13 तारखेपर्यंत, 12 तारखेपर्यंत ती काय असणार आहे, स्प्रिंट असणार आहे. सो ड्युरिंग म्हणजे ते काही ऑर्गनायझेशनमध्ये एक वीकची पण स्प्रिंट असते, काही ऑर्गनायझेशनमध्ये 15 दिवसाची पण असते, काही ऑर्गनायझेशनमध्ये महिन्याची पण असते. सो डिपेंड आहे ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन, प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट ही चेंज होऊ शकते. सो स्प्रिंट कन्सिडर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारले तर 15 दिवसाची किंवा म्हणजे 2 वीक्स और 1 मंथची स्प्रिंट सांगा. मोस्ट प्रोबेबली ह्या स्प्रिंट असतात, एकतर 2 वीकच्या असतात किंवा मंथली बऱ्यापैकी असतात. सो सांगून द्यायचं आपलं की 1 मंथची स्प्रिंट आहे किंवा 2 वीकची स्प्रिंट आहे. तर त्याच्यामध्ये मग जे काही डिलिव्हरेबल वर्क घेतलेलं आहे, आता इथं काय चालू केलं डेव्हलपरनं, जे काही असाइन केलेल्या स्टोरी असतील, तिकीट्स असतील, त्याच्यावर काम काय केलेलं आहे त्यांनी स्टार्ट केलेलं आहे. मग जे काही एक महिन्याचं सायकल आहे सपोज कन्सिडर करा, तर त्याच्यामध्ये डेली तुम्हाला तुमचा स्क्रम कॉल होणार आहे. म्हणजे स्क्रम मास्टर रोज तुम्हाला प्रोग्रेस विचारणार आहे. ज्या तुम्हाला स्टोरी असाइन केलेल्या आहेत त्याचा प्रोग्रेस कोण विचारणार आहे? तुमचा स्क्रम मास्टर. मग ऍट द एंड हे काय व्हायला लागलं, पूर्ण स्प्रिंट कंप्लीट झाली की मग काय तुमचा रिव्ह्यू. ऍट द एंड काय रिव्ह्यू मीटिंग आहे. मग रिव्ह्यू मीटिंग मध्ये आपण जे काही आपला डन मध्ये मूव्ह झालेले आहेत रिक्वायरमेंट, जे म्हणतो की आपण पोटेन्शियली शिपेबल प्रोडक्ट आहे, जो की आपल्याला कस्टमरला आपण डिलिव्हर करू शकतो, तो कुठल्या फेज मध्ये आलेला आहे? टू डू मधून. आधी टू डू मध्ये ज्यावेळेस आपण काय केलं, प्लॅनिंग झाली की सगळ्या रिक्वायरमेंट कशामध्ये येतात? टू डू मध्ये. टू डू मधून परत इन प्रोग्रेस मध्ये इथं स्टार्ट झाली की स्प्रिंट. आणि ऍट द एंड त्या कुठं आल्या पाहिजेत? डन मध्ये. कशामध्ये? कुठल्या फेज मध्ये? त्या बोर्डवर डन मध्ये. जर डन मध्ये आल्यात म्हणजे काय, तो पोटेन्शियली शिपेबल आहे, तो प्रोडक्ट आपण कस्टमरला डिलिव्हर करू शकतो. सो हे रिव्ह्यू मीटिंग मध्ये ज्या डन मध्ये आलेल्या आहेत त्या आपण काय करतोय, कस्टमरला रिप्रेझेंट करायला लागलो. ज्या काही गोष्टी आपण कस्टमरला डिलिव्हर करू शकतो त्याचा आपण प्रेझेंटेशन कस्टमरला द्यायला लागलो. जे काही फीचर आपण डेव्हलप केलेलं आहे ते फीचर आपण कस्टमरला काय करतोय, प्रेझेंट करतोय. वी आर गोइंग टू बी प्रेझेंट दॅट पर्टिक्युलर फीचर टू द कस्टमर. आणि मग कस्टमरला काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन असतील तर ते क्वेश्चन आन्सर सेशन सुद्धा रिव्ह्यू मीटिंग मध्ये होतं. म्हणजे डाऊट्स तो कस्टमर त्याचे डाऊट्स तिथं विचारू शकतो तुमच्या डेव्हलपर्सला. मग डेव्हलपर त्याचे अकॉर्डिंग टू त्यांना जे काही नॉलेज असेल त्याच्यानुसार ते आन्सर देतील. किंवा ऍज अ ऑटोमेशन टेस्टर आपण आपण काय केलेलं असलं, एखादं फीचर आपण ऑटोमेट केलेलं असेल, एक फीचर आहे ते एंड टू एंड आपण ऑटोमेट केलंय, ऑटोमेशन केलंय त्याचं, तर त्याची स्क्रिप्ट आपण डेव्हलप केलेली स्क्रिप्ट त्यांना दाखवू शकतो, रन करून दाखवू शकतो की असं असं. कारण ती की क्वालिटीचा पार्ट आहे, त्यांना कस्टमरला सुद्धा कळायला पाहिजे की तुम्ही काय टेस्टिंग करायला लागलात. म्हणजे ते जे काही नंतर प्रोडक्ट घेणार आहेत तर ते प्रोडक्ट क्वालिटी प्रोडक्ट आहे की नाही हे त्यांना कळेल की नाही, टेस्टिंग केलेली असेल आपण तर. मग त्याचे आपण रिपोर्ट दाखवू, जसं की टेस्ट एक्झिक्युशन झाली तर कुठला रिपोर्ट जनरेट व्हायला लागला, काय पास झालं, काय फेल झालं, कसा रिपोर्ट जनरेट होतो, हे सगळ्या गोष्टी आपण ॲज अ ऑटोमेशन. म्हणजे ही मला आत्तापर्यंत बघा, मी आता जवळजवळ 5-6 वर्षाचा माझा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये मला जी ही ऑपॉर्च्युनिटी भेटलेली ती मला पहिल्या प्रोजेक्टमध्ये हे पूर्ण सगळं स्क्रम शिकायला भेटलं. ज्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे माझी इन्व्हॉल्वमेंट ह्या प्रत्येक मिटिंगला होती. आता डिपेंड टीम म्हणजे प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट ह्या गोष्टी चेंज होत राहतात. सगळ्याच मीटिंगमध्ये सगळ्याच ह्याच्यामध्ये आपली इन्व्हॉल्वमेंट असेल असेल असं काही नाही. आता मला पहिल्या 3 वर्ष इनिशियली ज्यावेळेस मी अलायन्स मध्ये होतो तर सगळ्या ह्या मीटिंगमध्ये म्हणजे मी एखादं ऑटोमेशन फीचर जर डेव्हलप केलं असेल त्या स्प्रिंटमध्ये तर मला ते प्रेझेंट करायला लावायचं आमचा स्क्रम मास्टर टीम म्हणजे त्या कस्टमर समोर. मग सपोज आता मी कुकुबर फ्रेमवर्क यूज केलेलं असेल त्यावेळेस, तर त्या केसमध्ये मी जी फीचर फाईल लिहिलेली असेल
परत ती स्क्रिप्ट एक्झिक्युशन करून दाखवायची, त्याचा रिपोर्ट दाखवायचा. पण त्याच्यामुळे काय होतं, कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन, customer is also happy, means what kind of testing we are going to be do, so they are also happy because they are going to be paid us. आपल्याला ते काय करायला लागले, कस्टमर काही फ्रीमध्ये प्रोजेक्ट करून घ्यायला नाहीये, तो डेव्हलपरला पे करतोय, QA ला पे करतोय. सो त्याच्यामुळं त्याला आपण काय करायला लागलो हे सुद्धा त्याला दिसणं गरजेचं आहे, आणि ते आपण रिप्रेझेंट करू शकतो कुठं, कुठल्या मीटिंगमध्ये, इन रिव्ह्यू मीटिंगमध्ये. आणि मग त्या रिव्ह्यू मीटिंग नंतर शेवटची आपली एक रेट्रोस्पेक्टिव्ह जी आहे, तर रेट्रोस्पेक्टिव्ह मध्ये काय गोष्टी चांगल्या झाल्या काय नाही हे आता आपल्याला बघायचं. सो बघा, आपण परत आता स्टार्ट करायला लागलो, सगळे डिस्कस करायला लागलो इव्हेंट्स, स्क्रम इव्हेंट्स, स्क्रम सेरेमनी किंवा स्क्रम मीटिंग्स. काही विचारलं तर सेम आहे, काही विचारू शकतात इंटरव्ह्यू मध्ये, व्हॉट इज स्क्रम इव्हेंट्स और व्हॉट इज स्क्रम सेरेमनी, व्हॉट इज स्क्रम मीटिंग्स, काही म्हणलं तरी आन्सर सेम आहे. 5 इव्हेंट आहेत, 5 सेरेमनीत किंवा 5 मीटिंग्स आहेत. सो कुठले कुठले इव्हेंट, सेरेमनी, मीटिंग्स म्हणजे काय, तर पहिली प्लॅनिंग मीटिंग आहे. पहिली कुठली मीटिंग आहे, प्लॅनिंग मीटिंग. दुसरी इथं प्लॅनिंगच्या नंतर काय, डेली स्क्रम कॉल किंवा त्यालाच आपण डेली स्टँडअप कॉल म्हणतोय. त्यानंतर काय तुमचा डेली स्टँडअप नंतर थर्ड स्प्रिंट रिव्ह्यू मीटिंग. स्प्रिंट रिव्ह्यू नंतर काय, स्प्रिंट रेट्रोस्पेक्टिव्ह मीटिंग. रेट्रोस्पेक्टिव्ह नंतर काय, रिफाईनमेंट मीटिंग. कुठली, रिफाईनमेंट मीटिंग. तर आपण स्टार्ट करूत रिफाईनमेंट पासून. आपण स्टार्ट करू ह्या मीटिंग डिस्कस करायला कुठल्या मीटिंग पासून, रिफाईनमेंट. रिफाईनमेंट म्हणजेच प्रोडक्ट बॅकलॉग रिफाईनमेंट. कसला रिफाईनमेंट, प्रोडक्ट बॅकलॉग रिफाईनमेंट. आता ही जी मीटिंग आहे, ही मीटिंग जी आहे ती बघा, जी स्प्रिंट आपली चालू असते त्या स्प्रिंटच्या मिडल मध्येच ही कुठेतरी मीटिंग होते. म्हणजे सपोज तुमची स्प्रिंट 15 दिवसाची आहे, तर एक 7-8 दिवसानंतर ही मीटिंग काय असते, प्लॅन असते. तर ही जी काही मीटिंग आहे, ही मीटिंग करंट स्प्रिंटसाठी नसते, ही मीटिंग असते अपकमिंग स्प्रिंटसाठी. प्रोडक्ट बॅकलॉग रिफाईनमेंट ही मीटिंग कशासाठी असते, कुठल्या स्प्रिंटसाठी असते, जी नेक्स्ट स्प्रिंट, अपकमिंग स्प्रिंट चालू होणार आहे त्याच्यासाठी कुठली मीटिंग असते. जशी प्लॅनिंग आपण म्हणतो, प्लॅनिंग मीटिंग आहे, स्प्रिंट स्टार्ट होण्याच्या आधी प्लॅनिंग मीटिंग आहे, स्प्रिंट स्टार्ट होण्याच्या आधी प्लॅनिंग मीटिंग आहे. पण त्या प्लॅनिंग मीटिंगच्या आधी एक मीटिंग झालेली असते, त्या मीटिंगचं नाव काय, किंवा त्या सेरेमनीचं नाव काय, प्रोडक्ट बॅकलॉग रिफाईनमेंट. प्रोडक्ट बॅकलॉग रिफाईनमेंट. सो आता आपण काय करायला लागलो बघा, 5 to 10% ऑफ इच स्प्रिंट मस्ट बी डेडिकेटेड टू प्रोडक्ट बॅकलॉग रिफाईनमेंट मीटिंग. सो म्हणजे जे काय 5%, 10% आपण रिझर्व ठेवलेला आहे, म्हणजे त्या स्प्रिंटमध्ये टाइम कशासाठी, कुठल्या मीटिंगसाठी, प्रोडक्ट बॅकलॉग रिफाईनमेंटसाठी. सो आता ह्याच्यामध्ये काय होतं, जे प्लॅनिंग मध्ये होतं ना त्या सगळ्या गोष्टी इथं सुद्धा होतात, पण प्लॅनिंगच्या आधी होतात. प्लॅनिंग मीटिंगच्या आधी कुठल्या मीटिंगमध्ये, ज्या प्लॅनिंगमध्ये ज्या काही गोष्टी आपण अर्लियर सुद्धा जे डिस्कस केलेले त्या सगळ्या गोष्टी ह्या मीटिंगमध्ये सुद्धा होणार आहेत, पण प्लॅनिंगच्या आधी. सो इथे काय म्हणायला लागलो, ज्या काही रिक्वायरमेंट आता आपल्याला नेक्स्ट स्प्रिंट मध्ये, स्प्रिंट बॅकलॉग साठी आपल्याला पुल करायच्या, तर त्याचं डेप्थमध्ये त्या रिक्वायरमेंटचं डिस्कशन, डेप्थमध्ये अनालिसिस कुठल्या मीटिंगमध्ये व्हायला लागली, इन डेप्थ रिक्वायरमेंट अनालिसिस या तुमच्या रिफाईनमेंट मीटिंगमध्ये. कशामध्ये, रिक्वायरमेंट, ज्या रिक्वायरमेंट आता आपल्याला घ्यायच्यात नेक्स्ट स्प्रिंटसाठी, तर त्या ज्या काही रिक्वायरमेंट घ्यायच्यात त्या रिक्वायरमेंट काय आहेत, त्याचा ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया काय आहे, मग त्याचा फ्लो कसा आहे, किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह फ्लो असतील तर ते कसे वर्क होणार आहेत. सो हे सगळं डिस्कशन कुठल्या मीटिंगमध्ये व्हायला लागले, डीपमध्ये. बॅकलॉग रिफाईनमेंट. बॅकलॉग रिफाईनमेंट करंट स्प्रिंटसाठी आहे का, नाहीये. अपकमिंग, अपकमिंग 1-2 स्प्रिंटसाठी सुद्धा आपण रिफाईनमेंट प्लॅन करू शकतो, असं नाही की एकाच साठी, त्याच्या पुढची, त्याच्या पुढच्या, 2-3 मीटिंगसाठी सुद्धा ही मीटिंग शेड्यूल केलेली असते. कुठली, प्रोडक्ट बॅकलॉग रिफाईनमेंट. ज्याच्यामध्ये आपण काय करायला लागलो, रिक्वायरमेंट, जे अपकमिंग रिक्वायरमेंट आपल्याला प्रोडक्ट ओनरनं प्रायोरिटाईज केलेलं आहे त्याचं डेप्थमध्ये अनालिसिस करायचं आहे. त्यानंतर आता सपोज एखादी ह्यूज स्टोरी असेल, ह्यूज रिक्वायरमेंट असेल, प्रोडक्ट ओनरला वाटतंय की नाही ते आपण एका स्प्रिंटमध्ये डिलिव्हर नाहीत करू शकत, तर तो काय करायला लागलाय, ह्या मीटिंगमध्येच तो आधी डिस्कस करतोय की अशी अशी एक स्टोरी आहे जी की ह्यूज स्टोरी आहे, एक मॉडेल आहे सपोज कन्सिडर करा आपल्याला, ते डेव्हलप करायचंय.
पण असं डेव्हलपरला वाटतं की नाही बाबा, हे मॉड्यूल एका स्प्रिंटमध्ये डेव्हलपर होऊ शकत नाही. मग त्याला काय करावं लागेल? त्या मॉड्यूलला ब्रेकडाऊन करावं लागेल, डिवाइड करावं लागेल छोट्या छोट्या मॉड्यूल्समध्ये, स्मॉल मॉड्यूल्समध्ये. एक स्प्रिंट सपोज कन्सिडर करा 15 डेजची किंवा एका महिन्याची. डेव्हलपरला वाटतं नाही, एखादी फंक्शनलिटी लार्ज फंक्शनलिटी असते, नाही होऊ शकत विदिन दॅट ड्युरेशन. सो त्या केसमध्ये काय करावं लागेल? ती जी यूज केस आहे, ती जी युजर स्टोरी आहे, ते जे फीचर आहे, त्याला स्मॉल फीचरमध्ये, स्मॉल स्टोरीजमध्ये ब्रेकडाऊन करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. सो ते सुद्धा कुठं डिस्कस व्हायला लागले? कुठल्या मीटिंगमध्ये? इन विच मीटिंग? प्रोडक्ट बॅकलॉग रिफाइनमेंट. कुठल्या मीटिंगमध्ये? प्रोडक्ट बॅकलॉग रिफाइनमेंट. मग जे काही नवीन, आता सपोज एक युजर स्टोरी, लार्ज युजर स्टोरी आपण स्मॉल युजर स्टोरीमध्ये डिवाइड केली, डिस्ट्रीब्यूट केली, तर ती डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर त्याचं इस्टिमेशन करावं लागेल ना. ज्या काही छोट्या परत आपण प्रोडक्ट बॅकलॉग आयटम्स डिवाइड केलेले, तर त्याला किती तुम्हाला साईज डिफाईन करायची, त्याला किती एफर्ट लागणार आहेत. एका दिवसात होऊ शकतं, 8 दिवसात होऊ शकतं, 15 दिवसात होऊ शकतं. त्यानुसार काय करावं लागेल? आपल्याला इस्टिमेशन द्यावं लागेल त्याचं. इस्टिमेट न्यू PBIs म्हणजे प्रोडक्ट बॅकलॉग आयटम्सला काय करायचं आपल्याला? इस्टिमेशन द्यायचं. आता हे इस्टिमेशन जे काय आपण देतो ना, हे इस्टिमेशन, हा, तर इथं आपण काय यूज करतो माहिती आहे का? ज्यावेळेस मी तुम्हाला काल दाखवलं होतं बघा, 1 वीक किंवा तिथं डिफाईन केलेलं होतं 1 डे, 3 डे, 5 डे, 7 डे, असं जे काही डिफाईन करतो आपण, तर तिथं मोस्टली डिफाईन करत असताना आपण जे हे साईज डिफाईन करतो, तिथं आपण फिबोनाची सिरीज यूज करतो. फिबोनाची सिरीज माहिती आहे? Yes, yes. फिबोनाची म्हणजे काय? 1, 1 + 1, 2, 2 + 1, लास्टचे 2 डिजिटचं आपण काय करत चाललो? ॲडिशन, राईट? 2 + 1 3, 3 + 2 5, परत 5 + 3 8, हां, 8 + 5, हां, सो 13. असं जे आहे, ही जी नंबरिंग आहे त्याला काय म्हणतो? फिबोनाची सिरीज. आणि तेच आपण आता इथं हे वेगळे आहे, ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन चेंज होतं. काही ठिकाणी काय केलं जातं, आपल्या आपण ड्रेस घ्यायला गेलो तर S, M, L, XL, XXL साईज असतात. वेन वी वॉन्ट टू बाय ड्रेस, म्हणजे आपल्याला शर्ट पॅन्ट घ्यायचं आहे, तर त्याच्यामध्ये नंबर असतात की नाही? S म्हणजे स्मॉल, M म्हणजे मीडियम, L म्हणजे लार्ज, XL म्हणजे एक्स्ट्रा लार्ज, XXL म्हणजे एक्स्ट्रा एक्स्ट्रा लार्ज. हां, तर ते सुद्धा काही ऑर्गनायझेशन हे सुद्धा डिफाईन करतात. म्हणजे छोटी यूज केस असेल, म्हणजे एका दिवसात कंप्लीट होणारे असेल, तर किंवा विदिन 1 डे असेल, तर त्याला स्मॉल S काय असं साईज असाइन करतात? येस. हां, सपोज थोडी मोठी असेल, मीडियम असेल, म्हणजे 2 दिवस 3 दिवस लागत असतील, M. लार्ज असेल, सपोज 5 दिवस लागत असतील, तर देन दे आर गोइंग टू बी यूज ॲज अ M, सॉरी L. हां, सो असं पण डिफाईन करतात. किंवा फिबोनाची सिरीज, फिबोनाचीमध्ये जर एका दिवसाचे एफर्ट असतील तर 1, 2 दिवसाचे एफर्ट असतील तर 2. हां, पण तिथं जे आहे, आता 1 नंतर काय? 2 नंतर काय? 2 + 1 आधी 1 + 1 किती झालं? आधी 1 झालं स्टोरी पॉईंट. तुम्ही काय देऊ शकतात? फिबोनाची यूज करायला लागलोत, पण 1, परत 1 + 1 2, 2 + 1 3, परत 3 + 2 5. सो त्यानुसार म्हणजे तुम्हाला किती, आणि हे जे स्टोरी द्यायला लागलोत आपण, साईज द्यायला लागलोत, 1, 2, 3, 5, 8, 13, जे काही डिफाईन करणार आहेत ते म्हणजे 1 पर्सन 1 डेचे एफर्ट असणार आहेत. ते एका पर्सनचे एका दिवसाचे जे एका पर्सनचे एका दिवसाचे एफर्ट म्हणजे 24 तास काम नाही करायचं. काम किती तास करतो आपण ऑर्गनायझेशनमध्ये? किती तास करतो आपण काम? 9 hours. 9 आवर्स. 9 आवर्समध्ये आपण ब्रेक घेतो. 1 तास तुमचं 1 जेवणाचं, तास. राईट? म्हणजे 8 आवर्स तुम्ही काम किती करणार आहेत? 8 आवर्स. बरं, 8 आवर्सचे बी नाहीत एफर्ट ह्याच्यामध्ये. तुमचं डेली हा स्प्रिंटचा कॉल असणार आहे, स्क्रम कॉल असणार आहे अर्ध्या तासाचा.
अर्ध्या तासाचा स्क्रम कॉल असणार आहे की नाही आपला डेली, येस. ते सुद्धा आपल्याला रिड्यूस करावं लागेल. म्हणजे तुम्ही 6 तास 7 तासाचे जे काही जेवढं काम करू शकतात तेवढं त्यानुसार आपण ते 1 डे 1% एफर्ट म्हणायला लागलो त्याला. म्हणजे 6 तासात जेवढं तुम्ही डिलिव्हरेबल वर्क असेल तुमचं 6.5-7 तासात जे काय असेल ते 1% 1 डे एफर्ट त्यानुसार आपण 1 स्टोरी पॉईंट काय करतो तर असाइन करतो. सो त्यानुसार आपल्याला इथे काय करायचंय, 2 दिवस लागत असतील तर 2 स्टोरी पॉईंट देणार, साईज देणार त्याची. 3 दिवस लागत असतील तर 3, 4 दिवस लागत असतील तर तुम्हाला 4 तिथं नाहीये स्टोरी पॉईंट. एक तर तुम्हाला 5 द्यावं लागेल किंवा तुम्हाला वाटत असेल 3 मध्ये रॅप करेल तर 3 द्यावा लागेल तुम्हाला. 4 तिथं नाहीये कारण फिबोनाची मध्ये 4 नंबर येतो का? परत 6-7 नंबर येत नाही फिबोनाची नंतर. 5 नंतर काय येतो? 8. मग 5 दिवसापेक्षा जास्त एफर्ट लागत असतील तर तुम्हाला तिथं स्टोरी पॉईंट 8 डिफाईन करावा लागतो. देर इज नो ऑप्शन 6 or 7. आयदर यू आर गोइंग टू बी 5 to 8 डेजच्या आतलं वर्क असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला वाटत असेल की कॉन्फिडन्स असेल 5 डेजमध्ये रॅपअप करेल तर 5 घ्या. जर वाटत असेल की 5 डेजपेक्षा जास्त लागतील, मग 6 जरी लागत असले तर 5 नाही घ्यायचे. तिथं त्या केसमध्ये काय घ्यायचं आपल्याला, स्टोरी पॉईंट किती डिफाईन करायचे सांगायचे, 8. 8 to 13 असं म्हणजे फिबोनाची आहे. तर फिबोनाची यूज करा किंवा काही कंपनीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्या ड्रेसची जी साईजिंग असते त्यानुसार एस, एम, एल, एक्सेल, XXL असे साईज सुद्धा त्यांना इथे एस्टिमेशन आपण करायला लागलो प्रत्येक प्रोडक्ट बॅकलॉग ॲटमचं. त्यानंतर एस्टिमेशन नंतर काय, रिएस्टिमेट द एक्झिस्टिंग PBI. म्हणजे जे एक्झिस्टिंग आधी एस्टिमेट केलेले असतील परत तुम्हाला वाटलं जर सपोज रिएस्टिमेशन करायचं तर ते सुद्धा आपण ह्या मीटिंगमध्येच करायला लागलो. कुठल्या, प्रोडक्ट बॅकलॉग ॲटम जे आहे प्रोडक्ट बॅकलॉग रिफाईनमेंट. तर ह्याच्यामध्ये काय करायला लागलो बघा, इथं क्लिअरली मेन्शन केलेले PBR इज नॉट फॉर करंट स्प्रिंटसाठी आहे का ही मीटिंग? प्रोडक्ट बॅकलॉग रिफाईनमेंट मीटिंग करंट स्प्रिंटसाठी आहे का? तर नाही. पर प्रोडक्ट बॅकलॉग रिफाईनमेंट इज नॉट फॉर करंट स्प्रिंट, इट इज फॉर द प्रोडक्ट बॅकलॉग ॲटम्स इन द नेक्स्ट स्प्रिंट. जे प्रोडक्ट बॅकलॉग ॲटम्स आहेत जे की आपल्याला नेक्स्ट स्प्रिंटमध्ये पुल करायचे तर त्याच्यासाठी ही मीटिंग असणार आहे. इट इज बेटर टू डू रिफाईनमेंट फॉर नेक्स्ट 2 स्प्रिंट ऑल्सो. म्हणजे पुढच्या 2 स्प्रिंटसाठी रिफाईनमेंट म्हणजे आपल्याला क्लिअरिटी येण्यासाठी आपण ही मीटिंग काय करायला लागलो, प्लॅन करायला लागलो. सो द स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग विल बी मच मोर इफेक्टिव्ह अँड फास्ट बिकॉज product owner and scrum master starts planning with well defined and clear list of user stories. मला सांगा, आता स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंगच्या आधी जर तुम्हाला आयडिया असेल म्हणजे प्रत्येक रिक्वायरमेंट तुमच्यासोबत प्रोडक्ट ओनरनं ह्या प्रोडक्ट बॅकलॉग रिफाईनमेंट मध्ये डिस्कस केलेली असेल तर तुमची प्लॅनिंग मीटिंग फास्ट होईल की नाही? प्लॅनिंग मीटिंग जी आता स्प्रिंटच्या 1 दिवस आधी स्टार्ट होणार आहे ती फास्ट होईल की त्याच्यामध्ये परत तुम्हाला काय कन्फ्युजन राहील? जर तुम्हाला रिक्वायरमेंट आधीच माहिती आहेत, म्हणजे कधी माहिती आहे तर ह्या प्रोडक्ट बॅकलॉग रिफाईनमेंट मध्ये डिस्कस केलं तुम्ही 1 वीक आधी 2 वीक आधी, त्याच्यामुळे तुम्हाला हे आयडिया आहे की प्लॅनिंग मध्ये काय आता येणार आहे. मग त्याच्यामुळे प्लॅनिंग इफेक्टिव्ह होईल की मिस होईल, खराब होईल? इफेक्टिव्ह आहे. इफेक्टिव्ह होईल. मग त्याच्यामुळेच ही जी आहे म्हणजे स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग विल बी मच मोर इफेक्टिव्ह अँड फास्ट बिकॉज प्रोडक्ट ओनर अँड स्क्रम मास्टर स्टार्ट प्लॅनिंग विथ अ वेल डिफाईन्ड अँड क्लिअर लिस्ट ऑफ युजर स्टोरी. हे कशामुळं, तर हे ऑलरेडी तुमच्या प्रोडक्ट बॅकलॉग रिफाईनमेंटमध्ये काय झालेलं आहे, डिस्कस झालेलं आहे. आणि सपोज एखाद्या प्लॅनिंग मीटिंगच्या आधी जरी रिफाईनमेंट झालेली नसेल, प्लॅनिंग मीटिंगच्या आधी जर ही रिफाईनमेंट मीटिंग झालेली नसेल, देन इफ इट इज नॉट डन देन स्प्रिंट प्लॅनिंग विल बी कम्प्लिटली मिस्ड. स्प्रिंट प्लॅनिंग काय होऊन जाईल, कम्प्लिटली मेस, खराब होऊन जाईल. कारण जर ही मीटिंग झालेली नसेल तर प्रत्येक रिक्वायरमेंट डेव्हलपरला, डेव्हलपमेंट टीमला, म्हणजे सगळ्यांनाच, QA असतील सगळ्यांना एक्सप्लेन करत बसावं लागेल. जर आधी आयडिया काय नसेल, प्रायोर आयडिया काय नसेल आपल्याला त्या रिक्वायरमेंटची, तर ती प्रत्येक गोष्ट प्रोडक्ट ओनरला, टीमला एक्सप्लेन करून सांगावी लागेल. कुठल्या मीटिंगमध्ये? प्लॅनिंग मीटिंगमध्ये. का तर रिफाईनमेंटमध्ये आधी जर डिस्कस झालेलं असतं तर आपल्याला आयडिया असते पण झालेली नसेल रिफाईनमेंट, त्या केसमध्ये मग सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन कराव्या लागतील. येस ऑर नो? सो स्प्रिंट येस प्लॅनिंग
कम्प्लिटली मेस्ड जर झालेली नसेल तर. अँड रिफाइनमेंट. सो स्क्रम टीम आस्क टू मेनी क्वेश्चन्स अँड दे विल हॅव टू मच कन्फ्युजन. जर ही झालेली नसेल मीटिंग रिफाइनमेंट तर मग कन्फ्युजन पण क्रिएट होणार. मल्टिपल क्वेश्चन्स. आता कुठल्याही डेव्हलपरला एखादी टास्क तुम्ही सांगायला लागला तर ती टास्क परफॉर्म करायची असेल तर त्याच्याकडे कपल ऑफ क्वेश्चन्स. ही कशी कंप्लीट करायची, काय करायचं, तर कन्फ्युजन क्रिएट होणार. दे आर हॅव्हिंग मल्टिपल डाऊट, सो दे आर गोइंग टू बी आस्क मल्टिपल क्वेश्चन्स. सो मग त्याच्यामुळे मल्टिपल बरंच कन्फ्युजन इथे क्रिएट होऊ शकतं जर ही मीटिंग झालेली नसेल तर. सो त्याच्यामुळं ही इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि ही सगळ्यात आधीची मीटिंग आहे बघा. सगळ्यात सुरुवातीला कुठली मीटिंग व्हायला लागली? प्लॅनिंग नाही. सगळ्यात सुरुवातीला कुठली मीटिंग होती? अपकमिंग स्प्रिंटसाठी प्रोडक्ट बॅकलॉग रिफाइनमेंट. सगळ्यात आधी कुठली? बॅकलॉग रिफाइनमेंट म्हणतो किंवा प्रोडक्ट बॅकलॉग रिफाइनमेंट. ही सगळ्यात स्टार्टिंगला मीटिंग होती जी अपकमिंग स्प्रिंटसाठी आहे, करंट स्प्रिंटसाठी नाहीये. ह्याच्यासाठी आपण 5 to 10% कॅपॅसिटी प्रत्येक स्प्रिंटमध्ये रिझर्व ठेवायला, कारण ही मीटिंग प्लॅन असणार आहे अपकमिंग स्प्रिंटसाठी. क्लिअर? त्यानंतर इथे बघा, आता इथं मीटिंग कुठली चालू व्हायला लागली नंतर? रिफाइनमेंट नंतर दुसरी मीटिंग कुठली? इथं आपण मेन्शन केलेली ही बॅकलॉग रिफाइनमेंट मीटिंग. पण ही बॅकलॉग रिफाइनमेंट ही करंट स्प्रिंटसाठी नाहीये. ही कुठल्या स्प्रिंटसाठी आहे? इथं जे दिलं येतं प्रोडक्ट बॅकलॉग रिफाइनमेंट, ही तुमची स्प्रिंट चालू आहे, एक एक स्प्रिंट. पण ही ह्या चालू स्प्रिंटसाठी आहे का ही मीटिंग? नाही, फॉर अपकमिंग. जी अपकमिंग नवीन जी स्प्रिंट चालू होणार आहे 1-2 वीक नंतर, 1 वीक नंतर, त्याच्यासाठी ही मिडल मध्ये ही मीटिंग काय केलेली? प्लॅन केलेली. मग आता इथं आपण बघायला लागलो प्लॅनिंग मीटिंग, जी की एक्झॅक्टली स्प्रिंट स्टार्ट होण्याच्या आधी, म्हणजे इथं जी तुमची स्प्रिंट स्टार्ट व्हायला लागली त्याच्या आधी कुठली मीटिंग आहे? इमिडिएट आधी, वेल बिफोर आहे तुमची प्रोडक्ट बॅकलॉग रिफाइनमेंट. म्हणजे एक वीक आधी, 2 वीक आधी तुमची कुठली व्हायला लागली? बॅकलॉग रिफाइनमेंट, प्रोडक्ट बॅकलॉग रिफाइनमेंट. पण इमिडिएट म्हणजे स्प्रिंट स्टार्ट होण्याच्या अगदी एक दिवस आधी कुठली मीटिंग आहे प्लॅन? स्प्रिंट. कुठली मीटिंग आहे? स्प्रिंट स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग. प्लॅनिंग. आता स्प्रिंट प्लॅनिंग मध्ये काय व्हायला लागले? स्प्रिंट प्लॅनिंग इज अ मीटिंग that the development team decides what will be done and how it will be done for the sprint. काय आपल्याला कंप्लीट करायचंय आणि कसं आपल्याला कंप्लीट करायचंय हे कोण डिसाइड करायला लागलंय? कुठली टीम? डेव्हलपमेंट टीम. सो इट इज अ कोलॅबरेटिव्ह एफर्ट इन्व्हॉल्विंग स्क्रम मास्टर हू फॅसिलिटेट्स द मीटिंग. आता हे सगळ्या मीटिंग फॅसिलिटेट कोण करायला लागलाय? स्क्रम मास्टर. सगळ्या मीटिंग प्लॅन करणं, कंडक्ट करणं हे काम कोणाचं आहे? स्क्रम मास्टरच. मग इथं ही मीटिंगची फॅसिलिटी कोण प्रोव्हाइड करायला लागलाय? स्क्रम मास्टर. अँड प्रोडक्ट ओनर डिस्क्राइब्स द डिटेल्स ऑफ द प्रोडक्ट बॅकलॉग ॲटम्स अँड देअर ॲक्सेप्टन्स क्रायटेरिया. त्या प्रोडक्ट बॅकलॉग ॲटम्स मधले जे प्रायोरिटाईज केलेले ॲटम्स आपल्याला स्प्रिंट बॅकलॉग मध्ये पुल करायचे ते सगळे प्रोडक्ट बॅकलॉग ॲटम डिस्क्राईब करायला लागलाय, त्याचा ॲक्सेप्टन्स क्रायटेरिया एक्सप्लेन करायला लागलाय. कोण सांगणार आहे? कुणी मेंटेन केलेलं आहे प्रोडक्ट बॅकलॉग ॲटम्स? त्याला ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया ऍड कुणी केलेलं आहे? कुणी केलेलं आहे? प्रोडक्ट ओनर. सो प्रोडक्ट ओनरच टीमला सांगणार आहे की नाही मग याच्यामध्ये, या मीटिंग मध्ये? प्रोडक्ट ओनर एक्सप्लेन करणार आहे, डिस्क्राईब करणार आहे प्रत्येक प्रोडक्ट बॅकलॉग ॲटम आणि त्यांचा ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया. अँड देन द होल टीम डिफाईन्स द वर्क अँड एफर्ट. मग सगळी टीम त्या जे काही त्यानं प्रत्येक एक एक स्टोरी एक्सप्लेन केली कुणी? प्रोडक्ट ओनरनं. तर त्याच्यासाठी किती एफर्ट लागणार आहेत? मग ते एफर्ट सपोज एका दिवसात होऊ शकतं तर त्याला एक स्टोरी पॉईंट असाइन करणार, म्हणजे सगळे मिळून डिसाईड करणार, टीम सगळी डिसाईड करणार इथं. मग किती एफर्ट लागतात आणि त्याचं इस्टिमेशन मग इथं होणार. डिफाईन द वर्क अँड एफर्ट अँड फुलफिल द स्प्रिंट कमिटमेंट. त्यानंतर हे पण डिस्कस होतं याच्यामध्येच की कोण कुठल्या पार्टवर कुठल्या गोष्टीवर काम करणार आहे. सपोज आता इथे कन्सिडर करा प्रसाद सर आहेत, मंजुषा आहे, मी आहे. तर सपोज आपल्याला काय करायचंय? वी आर गोइंग टू बी डिफायनिंग. म्हणजे इथं 4 रिक्वायरमेंट आल्या, तर कोण कशावर काम करणार आहे? प्रसाद सर कशावर काम करणार आहेत?
मंजुषा कशावर काम करणार आहे, मी कशावर काम करणार आहे, स्वाती मॅडम असतील त्या कशावर काम करणार आहेत. सो प्रत्येक जण हे कुठल्या ह्याच्यावर काय काम करणार आहे हे सगळं कशामध्ये डिफाईन व्हायला लागले आणि त्याला किती एफर्ट लागणार आहेत हे सगळे मिळून डिस्कस करणार आहेत आपण. एफर्ट एक जणांना नाही. सपोज मी म्हणलं 5 किलो, हे सगळे म्हणणार नाहीत की 5 एफर्ट. स्क्रम मास्टर विचारेल की 5 का लागतात. तर आपल्याला त्याला सांगावं लागेल ना की बाबा याच्यासाठी हे डेव्हलप करावं लागेल, हे इम्प्लिमेंट करावं लागेल, ह्याला वेळ लागेल, हे ऑलरेडी एक्झिस्टिंग नाहीये, फ्रॉम स्क्रॅच आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. मग हे सगळं सांगितल्यानंतर इफ दे आर ॲग्री देन वी आर गोइंग टू बी असाइन द स्टोरी पॉईंट ॲज अ 5, साईज ॲज अ 5 फॉर दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट बॅकलॉग ॲटम्स. मग हे होल टीम इथं डिफाईन करायला लागली वर्क अँड एफर्ट फुलफिल्स द स्प्रिंट कमिटमेंट. तर इथं इनपुट काय घ्यायला लागलो त्या मीटिंगमध्ये आपण बघा. आता इथं जे आहे इनपुट, स्प्रिंट प्लॅनिंग आणि आउटपुट. सो आपण इथं बघतोय प्रोडक्ट बॅकलॉग मधून आपण प्रोडक्ट बॅकलॉग ॲटम्स काय करतोय तिथं पुल करतोय. कुठल्या मीटिंगमध्ये? स्प्रिंट प्लॅनिंग मध्ये. आणि त्यानंतर तुमचं आउटपुट काय व्हायला लागलं? कुठला गोल व्हायला लागला इथं? एक तर स्प्रिंट गोल काय अचीव्ह करायचं ते डिफाईन करायला लागलो आणि काय जनरेट व्हायला लागलं इथं तुमचं स्प्रिंट Sprint backlog. बॅकलॉग. मग ह्याच्यामध्ये स्प्रिंट प्लॅनिंग मध्ये आपण काय आपल्याला म्हणजे ही टीम, डेव्हलपमेंट टीम डिसाईड करायला लागली व्हॉट आणि हाऊ वी आर गोइंग टू बी कम्प्लीट. काय आणि कसं आपल्याला कम्प्लीट करायचे, कोण कम्प्लीट करणार आहे हे कोण डिफाईन करायला लागले इथं? वॉट मध्ये इथं प्रोडक्ट ओनर पण आहे, स्क्रम मास्टर पण आहे आणि इथं डेव्हलपमेंट टीम आहे. स्क्रम मास्टर काय करायला लागलाय? ही मीटिंग प्लॅन करायला लागलाय, ऑर्गनाईज करायला लागलाय. प्रोडक्ट ओनर काय करायला लागलाय? जो प्रायोरिटाईज केलेले प्रोडक्ट बॅकलॉग आयटम्स आहेत हे सगळ्या टीमला एक्सप्लेन करायला लागलाय. त्यानंतर हाऊ मध्ये ही जी डेव्हलपमेंट टीम आहे, डेव्हलपमेंट टीम डिसाईड करायला लागली की कोण काम करणार आहे त्याच्यावर आणि त्याला किती एफर्ट लागणार आहेत हे कोण डिसाईड करायला लागले? कुठली टीम? डेव्हलपमेंट टीम. आणि फायनली ह्याच्यानुसार काय व्हायला लागले इथं, काय जनरेट व्हायला लागले तुमचं स्प्रिंट गोल. आणि इथे जे आर्टिफॅक्ट कुठलं तयार व्हायला लागलं? स्प्रिंट बॅकलॉग. सो ह्याच्यामध्ये आपल्याला इनपुट काय दिलं आपण या मीटिंगला? तर प्रोडक्ट बॅकलॉग मधून आपण जे प्रायोरिटाईज केलेले होते ते हा प्रोडक्ट ओनर पुल करायला लागलाय. स्क्रम मास्टर काय काढून देतोय? टीमची कॅपॅसिटी. टीम किती अवेलेबल आहे, डेव्हलपमेंट टीम किती दिवस आहे, कोण किती दिवस आहे. तर टीम कॅपॅसिटी व्हॅलोसिटी म्हणजे टीम त्याच्यानुसार प्रोडक्टिव्हिटी डिफाईन होणार आहे हे स्क्रम मास्टर काढून देणार आहे. परत तिथे काही कन्स्ट्रेंट आहेत का, काही लिमिटेशन्स आहेत का, मग परत करंट काय प्रोडक्टचं स्टेटस आहे. तर हे सगळे इनपुट आपण घेऊन आपण प्लॅनिंग मिटिंगला चाललोत. प्लॅनिंग मिटिंगमध्ये हे डिसाईड करायला लागलोत की काय आणि कसं आपल्याला डेव्हलप करायचं आहे, त्याला किती एफर्ट लागणार आहेत. त्यानुसारच आपलं स्प्रिंट गोल आणि स्प्रिंट बॅकलॉग हे तयार होतंय. हे कुठल्या मीटिंग नंतर? इन विच मीटिंग? प्लॅनिंग. सो बॅकलॉग रिफाइनमेंट आणि प्लॅनिंग मध्ये काय डाऊट आहे? इज देअर एनी डाऊट इन बॅकलॉग रिफाइनमेंट? आधी ह्याच्या आधी जी एक मीटिंग डिस्कस केली आणि दुसरी आता बघितली आपण प्लॅनिंग, तर ह्या दोन्ही मध्ये काय डाऊट आहे? नाही. क्लिअर आहे? सो बघा आता तिसरी मीटिंग कुठली, तुमचा कुठला कॉल आहे? डेली स्क्रम कॉल और डेली स्टँडअप कॉल. सो डेली स्क्रम कॉल, डेली स्टँडअप कॉल मध्ये हा स्क्रम बोर्ड आहे, राईट? हा स्क्रम मास्टर आहे आणि ही तुमची सगळी इथं डेव्हलपमेंट टीम आहे, प्रोडक्ट ओनर आहे, सगळेच आहेत. पण प्रोडक्ट ओनर ह्याच्यामध्ये हा म्हणजे इंटरॅक्टिव्हली पार्टिसिपेट करत नसतो, तो फक्त मॉनिटर करायला लागलाय. प्रोडक्ट ओनर काय करायला लागलाय? फक्त ही डेव्हलपमेंट टीम काय करायला लागली, काय सांगती, काय नाही, कुणाचं काय काम चालू आहे, हे फक्त हा मॉनिटर करतो. हा ह्याच्यामध्ये काही पार्टिसिपेट करत नाही. स्क्रम मास्टर प्रत्येकाला स्टेटस विचारते. स्क्रम मास्टरला हे सगळेजण स्टेटस काय करायला लागलेत, म्हणजे काल काय काम केलं त्याचं स्टेटस हे काय करायला लागलेत प्रत्येक जण इथं ह्या डेली स्टँडअप कॉलमध्ये द्यायला लागली. सो इथं आपण बघू शकतो इट इज अ डेली मीटिंग ऑफ द डेव्हलपमेंट टीम. डेव्हलपमेंट टीमसाठीची ही डेली मीटिंग आहे. मीटिंग जनरली इस्टॅब्लिश्ड ॲट द सेम प्लेस ॲट द सेम टाइम इन फ्रंट ऑफ द स्क्रम बोर्ड ईच डे इन द मॉर्निंग. सो रोज सकाळी ही मीटिंग असते, कंडक्ट असते. आता आमचा जो टायमिंग आहे, आम्ही रोज डेली 10:30 वाजता आमचा कॉल असतो, स्क्रम कॉल 10:30 ते 11 डेली हाफ आवर. काय
म्हणजे 15 मिनिट्स टू 30 मिनिट्सचा हा कॉल असतो. स्मॉल साईज असेल तर 15 मिनिटात, टीम छोटी असेल, एक 5-6 मेंबर असतील, 15 मिनिटात पण होऊ शकते. कारण प्रत्येकाला काय करायचं इथं, स्क्रम मास्टरला फक्त स्टेटस सांगायचे, फक्त स्टेटस, आणि परत त्याला जर काही ऑब्स्टॅकल्स, म्हणजे त्याला जर कुठं काही इश्यू येत असतील काम करताना, काही प्रॉब्लेम येत असेल, तर ते सुद्धा इथे आपल्याला डिस्कस करायचे. सो मीटिंग जनरली इस्टॅब्लिश्ड ॲट द सेम प्लेस, सेम टाइम, इन फ्रंट ऑफ द स्क्रम बोर्ड इच डे इन द मॉर्निंग. जर तुमचं वर्क फ्रॉम ऑफिस असेल तर तिथं काय केलेलं असेल, एक मीटिंग तुमची डेलीसाठीची एक मीटिंग तुम्ही, आपण काय करतो, प्रत्येक कंपन्यामध्ये आपल्याला मीटिंग रूम्स असतात. मीटिंग रूम आपण काय करतो, तिथं बुक करतो. त्या मीटिंग रूम मध्ये सगळे त्या ठरलेल्या टायमिंगला कलेक्ट होणार. स्क्रीनवर तुमचं स्क्रम मास्टर स्क्रम बोर्ड ओपन करणार, आणि प्रत्येकाला जे तुम्हाला ज्या टास्क असाइन केलेले आहेत त्याची तुम्हाला काय स्टेटस विचारलं जाणार. सो इथं काय करायला लागलो, द टीम accesses progress in sprint, create a plan for next 24 hours, synchronize the activity, define impediments and set of actions. सो इथं काय करायला लागलंय, प्रोग्रेस काय आहे तुमच्या स्प्रिंटचा, नेक्स्ट 24 आवर्स म्हणजे आजचं काय प्लॅनिंग आहे, म्हणजे आता सकाळी 10:30ला मीटिंग आहे, तर नेक्स्ट 24 आवर्स म्हणजे आजच्या दिवसात तुम्हाला काय करायचं, हे प्लॅन आपण काय करणार आहेत, सांगणार आहेत की मी काल हे केलेलं आहे, कम्प्लीट केलंय, आणि आज माझा हे कम्प्लीट करण्याचा प्लॅन आहे. परत सिंक्रोनाइज द ऍक्टिव्हिटीज, परत जे काही ऍक्टिव्हिटी आहेत त्या आपण सिंक्रोनाइज सांगायला लागलो, ते सिंक्रोनाइज आहे की नाहीये. काही इश्यू येत असतील आपल्याला, सपोज काही एन्व्हायरमेंटल इश्यू असेल, एखादा एन्व्हायरमेंट डाऊन असेल, तर आपण तिथं रेज करणार आहेत की ड्यू टू द एन्व्हायरमेंट डाऊन आय एम नॉट एबल टू प्रोग्रेस, आय हॅव ऑल्सो रेज द इश्यू ओव्हर द टीम्स, म्हणजे जे काही आपले चॅनल्स असतील, स्लॅक असेल, टीम्स असेल, असे चॅनल्स आपण यूज करतो. जसं आपला व्हॉट्सअपचा ग्रुप असतो तसं टीम्स, जे आपण बघा मायक्रोसॉफ्टचं टीम्स नावाचं एक ऍप्लिकेशन आहे, टीम्स सॉफ्टवेअर, तर तिथे सगळे आपण मोस्टली हे टीम्स यूज करतात, किंवा स्लॅक नावाचं एक आहे ऍप्लिकेशन. तर तिथं हे सगळे आपण काय करायला लागलो, एक चॅनल असतं तिथं तुमच्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी, आणि त्याच्यावर जर काही तुम्हाला इश्यू आला तर तिथे सुद्धा आपण रेज करू शकतो, हायलाइट करू शकतो. सो इथं आपण इम्पेडिमेंट काय असतील ते डिफाईन करतो, त्याच्यासाठी सेट ऑफ ऍक्शन्स काय असायला पाहिजे ते सुद्धा इथं डिस्कस होणार आहे कुठल्या डेली स्क्रम कॉलमध्ये. आणि किती मिनिटाचा टाइम बॉन्ड आहे इथं, इट शुड बी फिनिश विदिन अ 15 मिनिट टाइम बॉक्स, किंवा 15 to 30 मिनिट्स इथं तुम्हाला ह्या मीटिंगला लागणार आहेत. सो हा आहे डेली स्क्रम कॉल किंवा डेली स्टँडअप कॉल. त्याच्यामध्ये काल काय केलं, आज काय करणार आहेत, हा सांगणार आहेत आपण प्लॅन. काही आपल्याला इश्यू असतील, इम्पेडिमेंट्स असतील, जिथं कुठं आपलं वर्क हॅम्पर व्हायला लागले, ते सुद्धा आपण या मीटिंगमध्ये हायलाइट करणार आहेत. आणि हे सगळं होणार आहे कुठल्या कॉलमध्ये, डेली स्टँडअप कॉल, किंवा त्यालाच डेली स्क्रम कॉल म्हणतोय. त्यानंतर नेक्स्ट मीटिंग कुठली आहे बघा, कुठली मीटिंग आहे, नेक्स्ट वन इज स्प्रिंट रिव्ह्यू. रिव्ह्यू. सो रिव्ह्यू मध्ये आता आपण जे काही बघा, स्प्रिंट, आता येतं जे इनपुट आपण इथं बघायला लागलो, सो स्प्रिंट कंप्लीट झाल्यावर रिव्ह्यू आहे, राईट, किंवा शेवटच्या दिवशी, स्प्रिंटच्या शेवटच्या दिवशी कुठली मीटिंग आहे, ही रिव्ह्यू मीटिंग. रिव्ह्यू रेट्रोस्पेक्टिव्ह हे शेवटच्या दिवशीच असतात स्प्रिंटच्या. ह्या दोन्ही मीटिंग, रिव्ह्यू झाल्यानंतर रेट्रोस्पेक्टिव्ह असते. सपोज रिव्ह्यू जर दुपारी 12ला झाली तर संध्याकाळी 4-5 वाजता तुमची रेट्रो असेल, शेवटच्या दिवशी, स्प्रिंटच्या शेवटच्या दिवशी या मीटिंग सगळ्या, रिव्ह्यू आणि रेट्रोस्पेक्टिव्ह. सो रिव्ह्यू मध्ये काय करायला लागलो, तर आपण जे गोल अचीव केलेले स्प्रिंट बॅकलॉग मध्ये जे आपण डिफाईन केलेलं होतं की आपल्याला हे अचीव करायचंय, तर स्प्रिंट गोल, स्प्रिंट बॅकलॉग, पोटेन्शियली म्हणजे जे डन मध्ये आहे, जे पोटेन्शियली शिपेबल आयटम्स आहेत इन्क्रीमेंट केलेले, ते सगळं काय आहे तुमचं इनपुट. आता ह्याचा आपण काय करायला लागलो, रिव्ह्यू द्यायला लागलो, एक ओव्हरव्ह्यू द्यायला लागलो. कुणाला द्यायला लागलो, तर कस्टमरला. रिव्ह्यू कुणासाठी आहे, रिव्ह्यू कुणासाठी आहे, कोणाला द्यायचंय रिव्ह्यू, तुम्हाला इंटरव्ह्यू नाही द्यायचा टीम मध्ये, Client. क्लायंटला, कस्टमरला. सो आपण इथं काय करायला लागलो, जे काही आपण अचीव केलेलं आहे, जे काही आपण जे म्हणतो की पोटेन्शियल शिपेबल आयटम्स जो डन मध्ये आहे, त्या सगळ्या गोष्टी, ज्या रिक्वायरमेंट आपण कंप्लीट केलेल्या आहेत, त्याचा ओव्हरव्ह्यू आपण डेमॉन्स्ट्रेट करायला लागलो, ओव्हरव्ह्यू द्यायला लागलो कोणाला, कस्टमरला. आणि कस्टमरला जर काही त्याच्यामध्ये आयदर दे आर गोइंग टू बी अडॅप्ट ऑर दे आर गोइंग टू बी डिस्कस, जर काही त्याला डाऊट्स असतील ते डिस्कस करेल,
त्यानंतर ते जर आपले त्याच्यामध्ये कम्प्लीट झालेले नसतील तर त्या गोष्टी आपण अडॉप्ट करू आणि वी आर गोइंग टू बी डू द डेमॉन्स्ट्रेशन सो फॉर नेक्स्ट इटरेशन. सो हे आहे कशामध्ये होणार आहे, कुठल्या रिव्ह्यूमध्ये. रिव्ह्यूमध्ये हे तुमचे सगळे एक्सटर्नल स्टॅक होल्डर, इंटरनल स्टॅक होल्डर, तुमची पूर्ण स्क्रम टीम ही रिप्रेझेंट करणार आहे मीटिंग. म्हणजे पहिल्यांदा तुमचा स्क्रम मास्टर जो आहे ओव्हरव्ह्यू देईल की आम्ही काय काय प्रेझेंट करणार आहेत, आम्ही काय काय अचीव्ह केलेलं आहे या स्प्रिंटमध्ये. त्यानंतर एक 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 डेव्हलपरला टाइम दिलेला असेल तुम्हाला एका डेव्हलपरला 5 मिनिट ही स्टोरी प्रेझेंट करण्यासाठी, QA ला 5 मिनिट ही तुमचं जे काही ऑटोमेशन वर्क असेल किंवा जे काही वर्क अचीव्ह केलेलं आहे त्या स्प्रिंटमध्ये ते एक्सप्लेन करण्यासाठी. मग तेवढ्या ड्युरेशनमध्ये आपल्याला स्क्रीन आपली शेअर करायची, त्याच्यामध्ये जे काही आपण अचीव्ह केलेलं आहे ते कस्टमरला प्रेझेंट करायचे, ते एक्सप्लेन करायचे. सो हे कशामध्ये, कुठल्या मीटिंगमध्ये, इन विच मीटिंग, रिव्ह्यू. कुठली मीटिंग आहे, सो स्क्रम टीम प्रेझेंट्स अँड डिमॉन्स्ट्रेट द प्रोडक्ट इन्क्रीमेंट. जे काही प्रोडक्ट आपण इन्क्रीमेंट केलेलं आहे, जे काही पोटेन्शियल शिपेबल आयटम्स आहेत, जे डन मध्ये आलेले आहेत ते विदिन दॅट स्प्रिंट, त्या सगळ्या गोष्टी आपण कस्टमरला काय करायला लागलो, ज्या काही शोकेस करण्यासारख्या, सगळ्याच नाही मी म्हणत, ज्या काही शोकेस करण्यासारख्या असतील, ज्याच्यामुळं कस्टमर इम्प्रेस होईल अशा गोष्टी आपण कस्टमरला इथं दाखवतो. कुठल्या मीटिंगमध्ये, स्प्रिंट रिव्ह्यू. सो होल स्क्रम टीम अँड रिलेटेड स्टॅक होल्डर पार्टिसिपेट इन द मीटिंग. सो पूर्ण स्क्रम टीम आणि त्याच्यासोबत जे इंटरनल स्टॅक होल्डर असतील, एक्सटर्नल स्टॅक होल्डर असतील, ते सगळे किंवा ऑदर असतील तर ते सगळ्यांना आपण इथे इन्व्हाइट पाठवतो आणि ते ही मीटिंग अटेंड करतात. त्यानंतर स्क्रम टीम गेट्स फीडबॅक्स फ्रॉम द स्टॅक होल्डर. स्क्रम टीमला कुणाकडून, मग त्यानंतर जे काही फीडबॅक असेल त्या प्रोडक्ट जे काही आपण शोकेस केलेलं आहे त्याचा, ते स्टॅक होल्डर त्यांचा फीडबॅक देतील अगेन्स्ट दॅट वॉट एव्हर वी हॅव टू शोकेस देम. सो फीडबॅक नोटेड अँड दे विल यूज ॲज अ गायडन्स फॉर द नेक्स्ट इन्क्रीमेंट. जे काही सपोज पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, जो काही फीडबॅक असेल तो नोट डाऊन केला जातो आणि नेक्स्ट इन्क्रीमेंटसाठी आपण जर काही कस्टमरनं मॉडिफिकेशन सांगितले असतील तर आपण ॲजाईल फॉलो करायला लागलो. सो वी आर ॲडॅप्ट, राईट. आपण ॲडॅप्ट, आपली पॉलिसी आहेच राईट ॲजाईलमध्ये, adaptability. So if customer want some modification, they want suggest some modification in existing application, so then we are accept this and we are going to be next increment साठी, next iteration साठी आपण ते adapt करणार आहे. सो मग फायनली ही आहे कुठली मीटिंग, काय म्हणायला लागलो, त्याला काय म्हणायला लागलो, रिव्ह्यू. रिव्ह्यू झाल्यानंतर जर कस्टमर हॅपी असेल तर तो काय झाला, ग्रूम्ड प्रोडक्ट बॅकलॉग. आणि त्याच्यासाठी आपण रिलीज कधी कस्टमरला ऍक्च्युअली एन्व्हायरमेंटमध्ये, कस्टमरच्या एन्व्हायरमेंटमध्ये कधी डिप्लॉय करायचं, त्याच्यासाठी रिलीज प्लॅन सुद्धा इथं प्रोडक्ट ओनर तयार करणार आहे. कारण प्रोडक्ट ओनर डिसाईड करतो कधी आणि काय गोष्टी कस्टमरला हँडओव्हर करायच्यात. तर ते अपडेट रिलीज प्लॅन सुद्धा इथं प्रोडक्ट ओनर ह्या मीटिंग नंतर डिसाईड करू शकतो. सो हा आहे तुमचा, कुठली मीटिंग झाली ही, रिव्ह्यू. रिव्ह्यू नंतर आता ही शेवटची मीटिंग राहिली कुठली, रेट्रोस्पेक्टिव्ह. कुठली, स्प्रिंट रेट्रोस्पेक्टिव्ह. तर रेट्रोस्पेक्टिव्ह मध्ये इथं काय करायला लागलो, रेट्रोस्पेक्टिव्ह मध्ये इन्स्पेक्ट अँड अडॉप्ट इज द वन ऑफ द मोस्ट क्रिटिकल थिंग्स इन अजाईल स्क्रम. अँड दिस मीटिंग इज इन्स्पेक्ट अँड अडॉप्ट अपॉर्च्युनिटी फॉर द स्क्रम टीम. म्हणजे इन्स्पेक्ट करणं आणि ॲडॉप्ट करणं ह्या दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत स्क्रम फ्रेमवर्क मधल्या. म्हणजे इन्स्पेक्ट अँड ॲडॉप्ट म्हणजे काय करायला लागल्यात, इन्स्पेक्ट मध्ये काय करायला लागलो, दे इन्स्पेक्ट हाऊ द स्प्रिंट हॅज पास्ड. बघा आपण आता स्प्रिंट कशी झालेली स्प्रिंट कशी झाली आहे ते आपण डिस्कस करायला लागलो कुठल्या मीटिंग मध्ये, या रेट्रोस्पेक्टिव्ह मीटिंग. आता बघा, जर आपण जे प्लॅनिंग मध्ये आपण डिस्कस केलं होतं आणि जे प्रोडक्ट बॅकलॉग आयटम्स मधून आपण स्प्रिंट बॅकलॉग मध्ये पुल केलेले होते आणि ते जर सगळेचे सगळे आपण डिलिव्हर करू शकलो तर स्प्रिंट चांगली झाली, राईट. स्प्रिंट कशी झाली, कशी पास झाली स्प्रिंट, जर आपण स्प्रिंट गोल अचीव्ह केलं 100%, जे काही आपण डिफाईन केलेलं होतं बिफोर स्प्रिंट स्टार्टिंग, स्प्रिंट प्लॅनिंग मध्ये, आणि रिव्ह्यू मध्ये जर म्हणतो की आपण 100% अचीव्ह केलं, तर स्प्रिंट पास कशी झाली, चांगली झाली की वाईट झाली,
जर 100% अचीव केलं तर स्प्रिंट कशी झाली? चांगले झाले. चांगली झाली. पण असं होत नाही. रिअल टाइम मध्ये असं होतं का? तुम्ही 100% वर्क तिथं ज्यावेळेस आपण स्प्रिंट प्लॅनिंग मध्ये घेतो, तर आपण ज्यावेळेस ऍट द एंड रेट्रोस्पेक्टिव्हला ज्यावेळेस आपण जातो, तर त्यावेळेस 70% 80% वर्क डिलिव्हर झालेलं असतं. कधी कधी 60 सुद्धा झालेलं असतं, कधी कधी 50 सुद्धा झालेलं असतं. मग त्यावेळेस तुमची ही जी आहे, मग रेट्रोस्पेक्टिव्ह मध्ये थोडा इथं ब्लेम गेम आहे. इथं का नाही झालं, कशामुळे नाही झालं, कुणामुळं नाही झालं, काय करायला पाहिजे होतं, कसं इम्प्रूव्ह करायला पाहिजे होतं. हा, हे सगळं ह्या मीटिंगमध्ये, कुठल्या मीटिंगमध्ये? इन्स्पेक्ट अँड ॲडॉप्ट. त्याच्यामुळेच म्हणलेलं आहे काय इथं, इन्स्पेक्ट अँड ॲडॉप्ट. सो इथं काय करायला लागलो होतं, दे इन्स्पेक्ट हाऊ द स्प्रिंट हॅज बीन पास्ड. चांगली झाली असेल तर चांगली, नसेल चांगली झाली तर नाही झाली. मग इथं काय करायला लागलो, दे डिसाइड व्हॉट अँड हाऊ दे वॉन्ट टू अडॅप्ट द प्रोसेस फॉर इम्प्रूव्हमेंट. जर स्प्रिंट चांगली झाली नसेल तर त्याच्यामध्ये डिसाईड करावं लागेल ना, इम्प्रूव्हमेंट प्रोसेस कशी सेट करायची, कसं आपल्याला आणखी इम्प्रूव्ह करता येईल, कसं आपल्याला प्रत्येक स्प्रिंटला स्प्रिंट गोल अचीव करता येईल. त्याच्यासाठी काही पॉलिसी काही डिफाईन करावं लागेल, किंवा काय आपल्याला इम्पिडिमेंट्स आले, का नाहीत आपण स्प्रिंट गोल अचीव करू शकलो. डिफरंट डिफरंट रिझन असू शकतात, राईट? येस ऑर नो? देअर माइट बी couple of different reasons are there. सो त्याच्यामुळं एखादी गोष्ट काय होऊ शकते, हॅम्पर होऊ शकते. आता मी एक वेबहुक नावाची फंक्शनॅलिटी टेस्ट करतोय. 1 महिना झाला मी टेस्ट करायला लागलो. मी टेस्ट करायला लागलो म्हणजे कशामुळं? का तर डेव्हलपर कडून डिले व्हायला लागलाय. रोज त्यानं काहीतरी चेंजेस करतो, मी टेस्ट करतो, मला काहीतरी बग फाइंड आउट होतात, मी रेज करतो, परत तो फिक्स करतो, परत मी टेस्ट करतो, परत मला काहीतरी नवीन बग फाइंड आउट होतो, परत मी रेज करतो. मग ही आता ही आम्हाला ऍक्च्युअली ती वेबहुक नावाची फंक्शनॅलिटी मागच्या स्प्रिंटमध्येच डिलिव्हर करायची होती. पण मागची स्प्रिंट गेली, आता ही बी स्प्रिंट संपत आली, तरी पण ती वेबहुक कंप्लीट डेव्हलप झालेली नाही आणखी. मग इथं डिले व्हायला लागलाय. मग ही डिले व्हायला लागलाय, मग आता इथं काय झालं, इन्स्पेक्ट अँड अडॅप्ट पॉलिसी. आता ऍक्च्युअली आपल्याकडून तर डिले नाहीये टेस्टिंग कडून, हा डिले कोणाकडून व्हायला, डेव्हलपर कडून. मग इथं डेव्हलपरला कसं इम्प्रूव्ह करावं लागेल, हे कसं आपण लवकरात लवकर फिनिश करू शकतो, ही पॉलिसी, त्याच्यासाठी काय करता येईल, कशी प्रोसेस इम्प्रूव्हमेंट करता येईल, ही इथं डिस्कस होणार आहे त्या मीटिंगमध्ये. कुठल्या मीटिंगमध्ये? इन विच मीटिंग? रेट्रोस्पेक्टिव्ह. आता या रेट्रोस्पेक्टिव्ह मीटिंग मध्ये काय असतं माहितीये का, एक रेट्रोचा बोर्ड असतो रेट्रोस्पेक्शनचा, आणि प्रत्येकाला आपल्याला, आता जेवढे मेंबर आहेत आपल्या स्क्रम टीम मध्ये, डेव्हलपमेंट टीम मध्ये, प्रत्येकाला इनपुट द्यायचं असतं. प्रत्येकाला काय द्यायचं असतं? असं नाही तुम्ही मीटिंग अटेंड करायला आणि तुम्ही गप्प बसलात, तुम्ही फक्त ऐकून गेलात, हे ह्या मीटिंग मध्ये होत नाही. कुठल्या मीटिंग मध्ये? रेट्रोमध्ये तुम्हाला इथं जसं दिसायला लागलंय की नाही, व्हॉट वेंट वेल, व्हॉट कुड हॅव बीन इम्प्रूव्ड आणि ऍक्शन्स. सो व्हॉट वेंट वेल और व्हॉट कुड हॅव बीन इम्प्रूव्ह मध्ये कुठं ना कुठं तुम्हाला एक ना एक इनपुट, काही ना काही इनपुट द्यावं लागतं. ती स्प्रिंट तुमच्यासाठी कशी गेली ह्याच्यासाठी तुम्हाला इनपुट, आयदर चांगली गेली असेल तर तुम्ही व्हॉट वेंट वेल मध्ये देताल काहीतरी इनपुट, नसेल चांगली गेली तर कशामध्ये देताल? व्हॉट कुड हॅव बीन इम्प्रूव्ह मध्ये. आणि त्याच गोष्टीवर आपल्याला ह्या 1 तासामध्ये या रेट्रोस्पेक्शन मध्ये डिस्कशन होणार आहे तिथं. म्हणजे इन्स्पेक्ट अँड अडॅप्ट पॉलिसी इथं असणार आहे. मग का नाही झालं, मग कसं इम्प्रूव्ह करता येईल, इम्प्रूव्ह करायचं असेल तर काय त्याच्यासाठी सेट ऑफ ऍक्शन्स असतील, हे सगळं कुठल्या मीटिंग मध्ये डिस्कस व्हायला लागले? इन विच? रेट्रोस्पेक्शन. कशामध्ये? इन विच मीटिंग? त्याच्यामुळेच ह्याला रेट्रोस्पेक्शन किंवा रेट्रोस्पेक्टिव्ह मीटिंग म्हणलेलं आहे. सो ह्या आहेत तुमच्या 5 सेरेमनी किंवा 5 स्प्रिंटच्या मीटिंग. सगळ्यात आधी आपण बॅकलॉग रिफाईनमेंट डिस्कस केली, कारण स्प्रिंट स्टार्ट होण्याच्या आधी वेल बिफोर ती मीटिंग आहे. त्याच्यामध्ये आपण बऱ्याच की जर एखादी ह्यूज रिक्वायरमेंट असेल तर त्याला ब्रेकडाऊन करायला लागलो आपण स्मॉल रिक्वायरमेंटमध्ये. परत प्रत्येक प्रोडक्ट बॅकलॉग आयटम्स जे आहेत, जे आता अपकमिंग आपल्याला पिक करायचे आहेत, तर ते क्लिअरली तो एक्सप्लेन करतोय पीओ टीमला. परत त्याला आपल्याला साईज किती एफर्ट लागणार आहे ते साईज, परत इस्टिमेशन किंवा रिइस्टिमेशन त्याच्यामध्ये काय व्हायला लागलंय, डिस्कस व्हायला लागलंय. ह्यूज स्टोरी असेल तर जी एका याच्यामध्ये नसेल कम्प्लीट होत तर त्याला ब्रेकडाऊन करायचं, परत त्याचं रिइस्टिमेशन करायचं, रिसायझिंग करायची, ह्या सगळ्या गोष्टी
बॅकलॉग रिफाईनमेंटमध्ये आपण इनिशियली डिस्कस केलं, त्यानंतर प्लॅनिंग डिस्कस केली, त्यानंतर डेली स्टँडअप कॉल बघितला, रिव्ह्यू बघितला, रेट्रोस्पेक्टिव्ह बघितलं. तर ह्या आहेत सेरेमनी किंवा यालाच काय म्हणतो आपण स्प्रिंटच्या मीटिंग्स. आणि इथं जे तुम्ही बघतायत हे आहेत स्क्रमच्या व्हॅल्यूज. सो करेज, फोकस, कमिटमेंट, रिस्पेक्ट, ओपननेस, ह्या काय आहेत स्क्रमच्या, दीज आर द व्हॅल्यूज. आणि इथं जर आपण खाली बघितलं तर प्रिन्सिपल ॲजाईल टेस्टरसाठी, जो ॲजाईल टेस्टर म्हणजे आपण जर ह्याच्यामध्ये ॲजाईल फ्रेमवर्क फॉलो करायला लागलो, ॲजाईल मेथोडॉलॉजी फॉलो करायला लागलो, सो आपण डिफॉल्ट ॲजाईल टेस्टर झालो. कसले टेस्टर? ॲजाईल. सो प्रोव्हाइड कंटिन्युअस म्हणजे कंटिन्युअसली आपल्याला फीडबॅक द्यायचा नाही. सपोज एखादी फंक्शनॅलिटी टेस्ट केली, बग सापडला की इमिडिएटली त्याचा फीडबॅक डेव्हलपरला देऊन टाकणे. सो प्रोव्हाइड कंटिन्युअस फीडबॅक, डिलिव्हर व्हॅल्यू टू द कस्टमर, इनेबल फेस टू फेस कम्युनिकेशन, हॅव करेज, कीप इट सिम्पल, प्रॅक्टिस कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंटसाठी प्रॅक्टिस करणं, रिस्पॉन्ड टू चेंज, सेल्फ ऑर्गनाइज, फोकस ऑन पीपल अँड एन्जॉय आवर वर्क. सो हे सगळे प्रिन्सिपल आहेत ॲजाईल टेस्टरचे. हे आहेत स्क्रमच्या व्हॅल्यू, करेज, फोकस, कमिटमेंट, रिस्पेक्ट आणि ओपननेस. आणि हे बघितलं आपण कुठलं फ्रेमवर्क, दिस इज ऑल अबाउट स्क्रम. सो मला सांगा, ह्या सेरेमनी, आर्टिफॅक्ट किंवा हे जे इनिशियली स्क्रम टीम जे बघितलं आपण, त्याच्यामध्ये स्क्रम मास्टर, प्रोडक्ट ओनर, डेव्हलपमेंट टीम, हे सगळं क्लिअर आहे? काही याच्यामध्ये येस डाऊट? येस. ह्याच्यावर इंटरव्ह्यूमध्ये 101% तुम्ही ऑटोमेशनसाठी जावा, मॅन्युअलसाठी जावा, कुठेही जावा, तुम्हाला याच्यावर इंटरव्ह्यू क्वेश्चन असणार. सो हे जर क्लिअर असेल तर डेफिनेटली आपल्याला काही डाऊट येत नाही, म्हणजे आपण आन्सरेबल राहू. पण हे सगळं क्लिअर असायला पाहिजे. सो बुका क्लिअर नसेल तर कालचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, तुम्हाला लिंक भेटलेली असेल. सो तो पण बघा, हा पण आजचा पण व्हिडिओ मी पोस्ट करेल संध्याकाळपर्यंत. सो व्हिडिओ बघा, डबल बघा, काही हे नोट्स ऑलरेडी शेअर केलेले आहेत. सो नोट्स रीड करा, तुम्ही तुमच्या ओन नोट्स क्रिएट करा. आणि कुठलाही काहीही डाऊट असेल तर ग्रुपवर पिंग करा, पर्सनली पिंग करा, काही इश्यू नाही. पण स्क्रम फ्रेमवर्क, ॲजाईल मेथोडॉलॉजी क्लिअर असायला पाहिजे. ह्याच्यामध्ये जर डाऊट्स असतील तर ते माइंडमध्ये ठेवू नका, ते बाहेर आणा, ते क्लॅरिफाय करून घ्या. कारण ह्याच्यावर इंटरव्ह्यू क्वेश्चन तुम्हाला जोपर्यंत हे सगळ्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये क्लिअर होत नाहीत तोपर्यंत तुम्ही आन्सरेबल नाहीत राहणार. मग आन्सरेबल व्हायचं असेल तर आपल्याला कुठलीही गोष्ट माइंडमध्ये कन्फ्युजन नसायला पाहिजे, प्रत्येक गोष्ट क्लिअर असायला पाहिजे. आणि हे विचारतात, आणि हे तुम्हाला फक्त अभ्यास म्हणून नाही, हे तुम्हाला फ्युचरमध्ये हेच फॉलो करायचं. कारण मार्केटमध्ये ॲजाईलच आहे सगळीकडं, ॲजाईलच आहे, स्क्रमच मोस्टली यूज होतं. सो त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा हेच फॉलो करायचं फ्युचरमध्ये. क्लिअर? सर ते स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग मध्ये स्क्रम मास्टर हे करतो, प्रोडक्ट बॅकलॉग मधून हे करतो की प्रोडक्ट ओनर करतो? म्हणजे प्रोडक्ट ओनरच करतो, फक्त हे प्रोडक्ट मीटिंग ओनर. प्लॅन करणं काम स्क्रम मास्टरचं आहे. आणि स्क्रम मास्टर जी आहे प्लॅनिंग मीटिंग मध्ये कॅपॅसिटी, टीमची कॅपॅसिटी, व्हेलोसिटी जी आहे ना, कोण किती दिवस अवेलेबल आहे हे कॅल्क्युलेट करून द्यायला लागलाय त्याला, कोणाला? प्रोडक्ट ओनरला. त्यानुसार प्रोडक्ट ओनर तुम्हाला टास्क असाइन करणार आहे तुमच्या अवेलेबिलिटीनुसार. हो. क्लिअर? येस. आणखी काही डाऊट कुणाला? काही क्वेरी, काही कन्सर्न?